मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण बऱ्याच वेगवेगळ्या कंपनीच्या साबण स्किनसाठी सर्रास वापरत असतो, परंतु यामध्ये किती हार्मफुल केमिकल असतात याकडे आपण कधीच लक्ष देत नाही आणि यामुळे नकळत आपल्या स्किनवर याचे काही साइड इफेक्ट होत असतात जे आपल्याला कळत देखील नाही। तर असो, आपली स्किन सॉफ्ट, सुंदर व सतेज राहावी, कुठलेही केमिकल न वापरता घरच्या घरी सुंदर अशी सोप आज मी आपल्याला तयार करून दाखवणार आहे। या सोपचा वापर आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो। तर यासाठी आपण सोप बेस घेतले आहे। सोप बेस आपल्याला ऑनलाइन किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात देखील सहजतेने मिळून जाते। तर याप्रमाणे घेऊन याचे छोटे छोटे काप करून घ्या। हे अगदी सॉफ्ट असते, लगेचच याचे छोटे छोटे तुकडे होऊन जातात। किंवा आपल्याला सोप बेस मिळत नसेल तर याऐवजी आपण पिअर्स साबणाचा देखील वापर करू शकतो। हे जे आपण तुकडे केले आहेत ना, हे एका बाउलमध्ये टाका आणि तुम्ही हे डबल बॉईल मेथडने देखील करू शकतात। मी येथे हे मायक्रोवेव्हमध्ये वितळून घेणार आहे। अगदी 2 मिनिटे हे मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्या किंवा तुम्ही डबल बॉईल मेथडने देखील हे करू शकतात। व येथे आपण 2 चमचे भरून मिल्क पावडर घेतली आहे। जितकी मिल्क पावडर तितकेच यामध्ये तांदळाचे पीठ टाका 2 चमचे। भीमसेनी कापूर हा देखील थोडासा कुटून याची पावडर करा। याप्रमाणे पावडर करून यामध्ये 2 चमचे पावडर भीमसेनी कपूरची टाका। आणि हो, भीमसेनी कपूर घेताना मेडिकल कपूरचा येथे वापर करा, कारण यामध्ये 2 प्रकार मिळतात। पूजेसाठी जो भीमसेनी कपूर असतो तो या ठिकाणी वापरायचा नाही। व यामध्ये 2 चमचे भरून मध टाका, 2 चमचे मध व 2 चमचे भरून ॲलोवेरा जेल यामध्ये टाका व 1 चमचा भरून खोबरेल तेल यासाठी यामध्ये टाकायचे आहे। यामुळे स्किन मॉइश्चराइज राहते, सॉफ्ट राहते। ज्यावेळेस आपण साधा साबण वापरतो आणि त्यावर कुठलीही क्रीम वापरत नाही व आपण जर नखाने हातावर नख एक घासला तर त्यामुळे लगेच व्हाईट अशी स्किन आपली होते, परंतु ही जी साबण आपण बनवणार आहोत ना, यामुळे तसे काहीही होणार नाही। अगदी सुंदर असा रिझल्ट या साबणमुळे आपल्याला मिळणार आहे। तसेच स्किन सॉफ्ट, सुंदर व सतेज देखील यामुळे राहणार आहे। हे बघा, हे छान मेल्ट झाले आहे। यामध्ये गोठळा राहू नये याप्रमाणे हे छान मिक्स करून नंतर यामध्ये टाका आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्या, अगदी एकजीव करून घ्या। हे बघा, हे छान मिक्स होऊन एकजीव झाले की ताजे मस्त एक गुलाबाचे फूल घ्या। यासाठी गावरान ज्याप्रमाणे मी दाखवत आहे अशाच गुलाबाच्या फुलाचा वापर करा। यातील ज्या पाकळ्या आहेत या थोड्याशा पाकळ्या यामध्ये टाकून द्या व हे याप्रमाणे मिक्स करा व मिक्स करून याप्रमाणे मोल्ड घ्या आणि या मोल्डमध्ये थोड्याशा ज्या पाकळ्या आहेत ना त्या खाली टाका आणि सर्वात शेवटी यामध्ये रोजमेरी इसेन्शियल ऑइल टाका किंवा आपल्याला जे स्मेल आवडत असेल ना त्या स्मेलचे इसेन्शियल ऑइल आपण यामध्ये टाकू शकतो। याप्रमाणे छान मिक्स करून हे जे मोल्ड आहेत या मोल्डमध्ये हे सोप भरून घ्या। हे बघा, याप्रमाणे हे भरले की ज्या आपल्या 2-3 पाकळ्या उरल्या आहेत या पाकळ्या पुन्हा यावर ठेवून द्या आणि हे असेच फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी किमान 2 ते 3 तास ठेवून द्या। हे बघा, आपली साबण जी आहे ही छान अशी सेट झाली आहे। आता आपण हे 4ही साबण काढून घेणार आहोत। अगदी सुंदर अशा या साबण आपल्याला तयार होऊन मिळतात आणि अगदी नॅचरल असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही। म्हणूनच आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या साबणाचा वापर करू शकतो।
हे मोल्ड देखील आपल्याला सहजतेने बाजारात मिळून जातात. आणि हो, ही साबण लावताना 2 मिनिटे लावून ठेवा, नंतर वॉश करा, म्हणजे आपल्याला याचा छान असा रिझल्ट येतो. अगदी नॅचरल आणि सुंदर अशी सोप घरच्या घरी आपण तयार करून घेतली आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधी, सोपी, घरगुती आणि नॅचरल सोप? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.